नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमी चर्चा करत असतो ती शिक्षण आणि करिअर विषयक. आणि आजचा आपला विषय काहीसा खास आहे, कारण डिजिटल पॅथॉलॉजी आणि आरोग्य तंत्रज्ञान. पण निमित्त आहे ते देविका घोलप या मराठमोळ्या तरुण उद्योजकेने फोर्ब्सच्या अंडर 30 या हेल्थ केअर सेक्टरमध्ये प्रतिष्ठित असं नाव मिळालं आहे, पुरस्कार देखील मिळाला आहे. प्रथम तुझं अभिनंदन देविका. धन्यवाद. येस. देविका घोलप या सहसंस्थापिका आहेत आणि मुख्य उत्पादन अधिकारी आहेत ऑप्ट्रास्कॅन या क्षेत्रामध्ये. त्यांच्या कंपनीचं हे नाव आहे आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग बोस्टन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर MBA कोलंबिया बिझनेस स्कूलमधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे, जे न्यूयॉर्कमध्ये आहे. देविका घोलप डिजिटल पॅथॉलॉजी आणि आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित असं नाव आता झालेलं आहे. ती तिच्या वडील म्हणजे तिचे अभिजित घोलप यांच्यासोबत IIT मुंबई आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी जे स्वतः आहेत यांच्यासोबत ऑप्ट्रास्कॅनची संस्था स्थापन केली, तिने कंपनी स्थापन केली आणि तिची ती सहसंस्थापिका देखील आहे. देविकाने कॅन्सरशी लढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिचा प्रवास हा बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि व्हेंचर गुंतवणूक या मजबूत अशा पायावर सुरू झाला, ज्याचा उपयोग तिने पारंपरिक मायक्रोस्कोप बदलून AI डिजिटल पॅथॉलॉजी सिस्टमची सुरुवात करून कॅन्सरमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी तिने केलेला आहे. ऑप्ट्रास्कॅनची जी सहसंस्थापिका आहेत देविका, तिने ऑप्ट्रास्कॅनची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण अशी भूमिका देखील बजावली आहे. आणि विशेषतः या आधुनिक जगामध्ये जर हेल्थकेअर हे सेक्टर जर चांगलं राहिलं तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी तिने एक ऑपरेशनल प्रणाली निर्माण केली. आपण तिच्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. आणि विशेषतः हेल्थकेअरमध्ये आता कोणते क्षेत्र उपलब्ध आहेत, ते कशा पद्धतीने होऊ शकतात, त्याचा विद्यार्थ्यांना उद्योजकांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल देखील आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. देविका, मुळात या अवॉर्डबद्दल, या प्रतिष्ठित अशा नावाबद्दल काय सांगशील? एक तर म्हणजे हा अवॉर्ड इट्स अ बिग ऑनर, कारण इंडिया एक तर इतकं पॉप्युलेटेड आहे, त्याच्यात इतके टॅलेंटेड लोक आहेत, त्याच्यातल्या 30 लोकांमधलं माझं हे नाव. त्यामुळे हा मोठा सन्मान आहे माझ्यासाठी. आणि आम्ही जे काम करतोय त्याचे रेकग्निशन मिळते, फोर्ब्ससारख्या ऑर्गनायझेशनकडनं मिळते. त्यामुळे त्यांनी फक्त प्रोत्साहन आम्हाला मिळतं आणि अजून काय काय करायची इच्छा होते. तर त्याच्यामुळे म्हणजे जस्ट आय एम ग्रेटफुल फॉर दिस अवॉर्ड. पण याचं स्वरूप कसं असतं, म्हणजे काय इंटरव्ह्यू द्यावे लागले, काय करावं लागलं? तर ह्या अवॉर्डला कसं असतं की तुम्ही म्हणजे ॲप्लिकेशन असतं, तर तुम्ही फक्त फॉर्म भरायचा असतो, तुमची स्टोरी सांगायची असते, तुम्ही कशासाठी चालू केलं, कसं काय केलं, काय करतायत आणि तुमचं पुढे जाऊन फ्युचर काय, विजन काय. आणि मग तो फॉर्म भरला की मग ते ज्युरी पॅनल असतो, मग ते तुमचं ॲप्लिकेशन बघतात, मग तुमचे इंटरव्ह्यूज होतात, तुमच्या ओळखीचे लोक असतात त्यांचे इंटरव्ह्यूज होतात, तुमचं मार्केटबद्दल तुमचं गुगल करतात, तुमचं काय प्रेझन्स आहे ते बघतात आणि तुम्ही किती तो इम्पॅक्ट केला आहे ते बघतात. आणि मग शेवटी तुम्हाला शॉर्टलिस्ट करून मग एक फायनल पॅनल असतं हेल्थकेअरमध्ये. आता स्पेसिफिकली माझं हेल्थकेअर असल्यामुळे, आणि मग त्याच्याचे जे 2 मेंबर्स आहेत ते तुमचं शॉर्टलिस्ट करून मग तुम्हाला ते अवॉर्ड देतात. ऑप्ट्रास्कॅन ही जी कंपनी तू स्थापन केलेली आहे, सहसंस्थापिका त्याची आहे, मुळात काय प्रेरणा होती यामागे? तर 2 गोष्टी होत्या. एक तर म्हणजे थोडंसं पर्सनल पण होतं. माझी जी ग्रँडमदर म्हणजे वडिलांचे जे आई आहेत त्यांना कॅन्सर डायग्नोज झालेला बरेच वर्षांपूर्वी. आणि तेव्हा आम्हाला ते एक्झॅक्टली का झाला तो डायग्नोज, म्हणजे ती कुठली जीन होती, काय एक्झॅक्टली कॉज होता ते शोधण्यात आम्हाला बराच त्रास झाला. कारण प्रत्येक डॉक्टरकडे गेलो की त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं सब्जेक्टिव्ह ओपिनियन, मग दुसऱ्यांकडे गेलो तर त्यांचा वेगळा ओपिनियन. त्यामुळे आम्हाला ते एक्झॅक्टली नक्की काय कशामुळे झालं हे कळण्यात इतका त्रास झाला की तेव्हा आम्हाला वाटलं की अरे ह्याच्यापेक्षा काहीतरी बेटर आणि चांगलं पाहिजेच सोल्युशन, ज्याने आम्हाला इतकं इकडे तिकडे पळायला लागणार नाही आणि सब्जेक्टिव्हिटी कमी राहील. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्यात. म्हणजे आपले फोन, टॅबलेट, म्हणजे घरातले लाईट्स पण कंट्रोल करायला डिजिटल होतं, आपला सगळा स्टुडिओ डिजिटल आहे. पण मायक्रोस्कोप जो आहे हा गेले 200 वर्ष डिजिटल का नाही झाला आहे. आणि आत्ता कसं होतं की आता प्रत्येक डॉक्टरकडे गेलं तर ते स्वतः मॅन्युअली बघतात आणि डायग्नोसिस करतात. तेवढा एकच टेक्नॉलॉजी आहे हेल्थकेअरमध्ये जी अजिबात आत्तापर्यंत डिजिटाईज झाली नाही आहे. सो ह्या 2 कारणामुळे आम्हाला वाटलं की एक तर म्हणजे आमचं पर्सनल एक्सपिरियन्स, आणि दुसरं म्हणजे हे डिजिटाईज झालं नसल्यामुळे आम्हाला वाटलं की ओके आता ह्याच्यात काहीतरी करू शकतो. आणि आम्ही पर्सनली त्या चॅलेंजेसमधून गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे ज्याने लोकांना मदत होईल. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे मेडिकल सायन्स आहे पण त्याचा वापर पूर्णतः केला गेला नाही असं तुम्हाला वाटलं आणि त्यातून ती कंपनी स्थापन झाली. या कंपनी स्थापन झाल्यापासूनचं साधारण एक मोठे टर्निंग पॉईंट्स किंवा एक अचिव्हमेंट असं काय आहे? तर आम्ही आता गेले बरेच वर्ष ही कंपनी चालवतोय. त्यातलं सगळ्यात मोठं जे मला वाटतं ते आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नीती आयोग थ्रू आमचा जो एक सर्वायकल कॅन्सरचं सोल्युशन आहे
त्याच्यासाठी आम्हाला रेकग्नाइज केलं. त्यांनी मोस्ट अफोर्डेबल इनोव्हेटिव्ह सोल्युशन असं टायटल आम्हाला दिलं आणि त्याचा सन्मान आम्हाला मिळाला. आणि ह्या सन्मानामुळे म्हणजे फोर्ब्ससारखंच ना, की आम्हाला म्हणजे त्यावेळेस मला वाटलं की ओके, आम्ही काहीतरी बरोबर करतोय, गव्हर्नमेंटला आवडतंय, आम्हाला रेकग्नाइज करतायत, त्यामुळे आम्ही बरोबर दिशेने चाललोय. आणि तो मला वाटतं की असा एक टर्निंग पॉईंट होता की जेव्हा आम्हाला अजून प्रोत्साहन मिळालं की ठीक आहे, आम्ही अजून काय काय करू शकतो ह्याच्यामध्ये. पण मग तुमचे टूल्स काय आहेत या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही काय निर्माण केलेलं आहात? तर मी सांगते म्हणजे ऑप्ट्रास्कॅन काय आहे, की मी आधी काय म्हटलं की डिजिटल म्हणजे आता मायक्रोस्कोप्स हे डिजिटल झाले नाही आहेत. त्यामुळे आता कसं होतं आपल्या कॅन्सर डायग्नोसिस म्हणजे काय, की आपण बायोप्सी करतो. जर असं वाटलं डॉक्टरांना की कॅन्सर होऊ शकतो, मग ती बायोप्सी आपण त्या एका काचेच्या स्लाईडवर टाकून ते पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोपच्या खाली बघतात. तर मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यानंतर ते लिहितात की ओके, हे वाटतंय कॅन्सर, नाही वाटतंय कॅन्सर, आणि मग ते फायनल डायग्नोसिस करतात. कधी कधी काय होतं की त्यांना प्रत्येक पॅथॉलॉजिस्टला जर वाटलं की मला जरा सेकंड ओपिनियन पाहिजे, तर ती स्लाईड ते पार्सल करतात दुसरीकडे, ती फिजिकल स्लाईड. मग ते डॉक्टर तिकडचे ते पोचल्यानंतर ते पण बघतात आणि मग ते ओपिनियन देतात. पण ह्या सगळ्यामध्ये एक तर वेळ जातो, दुसरं म्हणजे सब्जेक्टिव्हिटी येते, जी आम्हाला पण स्वतःला एक्सपिरियन्स झाली. आणि ह्या सगळ्याचं म्हणजे कॉस्ट पण खूप जास्त होते, त्याची किमती पण जास्त होतात. त्यामुळे आम्ही काय करतो ऑप्ट्रास्कॅनला, की एक स्कॅनर आहे, मशीन आहे, त्यात ती स्लाईड जी बायोप्सीची आहे ती तुम्ही फक्त त्याच्यात टाका, त्याला तुम्ही स्टार्ट दाबा, तर ती स्कॅनर ती स्लाईड स्कॅन करेल. आमचं जे AI आम्ही इन हाऊस डेव्हलप केले, सो ते जे AI अल्गोरिदम्स आहेत ते ॲनालाइज करतील कॅन्सर आहे का नाही, आणि ठीक आहे कॅन्सर आहे तर कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, त्याचे सब कॅटेगरीज काय आहेत हे बघतील आणि मग तुम्हाला रेडीमेड रिपोर्ट तयार करतील. त्यामुळे आमचं ह्याच्यात सगळ्यात एफर्ट काय होता की एकदा स्लाईड आत टाकली की डायरेक्टली बाहेर डायग्नोसिस निघून यावं. आणि हे स्लाईड ह्या स्कॅनरमध्ये टाकली काय आणि दुसऱ्या स्कॅनरमध्ये टाकली काय, आणि 2 दिवसांनी टाकली काय, 10 महिन्यांनी टाकली काय, तुम्हाला सेमच डायग्नोसिस मिळेल, सब्जेक्टिव्हिटी कमी होईल. सो त्याच्यामुळे आम्ही जे ऑफर करतो ते आमचे टूल्स जे आहेत ते एक तर स्कॅनर आहे, आमचं सॉफ्टवेअर आहे आणि आमचे अल्गोरिदम्स आहेत ॲनालिटिक्सचे. पण हे लोकांसाठी अफोर्डेबल असणार आहे का? कारण हल्ली प्रत्येक वेळेला आपण संशोधन म्हणतो, पण लोकांसाठी किंवा ग्राहकांसाठी मे बी तुमचे हॉस्पिटल्स असतील किंवा ॲक्सेसेबल आणि अफोर्डेबल आहेत का? सो हे बरोबर प्रश्न विचारला तुम्ही, आणि ह्याच्यासाठी एक्झॅक्टली आम्ही ही कंपनी चालू केली. कारण डिजिटल पॅथॉलॉजीमध्ये आहेत बाकीच्या कंपन्या आहेत, ह्या मोठ्या फिलिप्स वगैरे ज्या आहेत त्या, पण तुम्ही जसं बोलला तसं बरोबर की त्याची जी किंमत आहे ती आत्ता कुणासाठीही अफोर्डेबल नाही आहे. आणि मायक्रोस्कोपला तुम्ही रिप्लेस करताय, मायक्रोस्कोप आहे एक साधारण 5 लाख रुपयाचा, तुम्ही त्याला एक 1.5, 4, 5 कोटीचे इन्स्ट्रुमेंटनी कसं रिप्लेस करू शकता. त्यामुळे आम्ही जे केलंय ते फक्त हायटेक नाही पण अफोर्डेबल पण असं एकत्र सोल्युशन आम्ही कंबाईन केलं. त्यामुळे जे नीती आयोगने आमचं रेकग्निशन केलेलं सर्वायकल कॅन्सरसाठी ते पण इनोव्हेटिव्ह आणि अफोर्डेबल असं कॉम्बिनेशनचं सोल्युशन आहे. कारण आम्हाला इंडिया हे आमचं मार्केट पण नक्कीच आहे, राईट. सो आम्हाला इंडियामध्ये कोपऱ्यात पोचायचं आमचं सोल्युशन घेऊन, आणि त्याच्यासाठी आम्हाला की कॉस्ट इफेक्टिव्ह आणि अफोर्डेबल पाहिजेच, हे आमचं बेसलाईन होती चालू करताना. नक्कीच. पण एखादा विचार सुचणं, मग तो गरजेतनं निर्माण होणं किंवा एक क्रिएटिव्हिटी म्हणून सुचणं हे वेगळं, आणि त्याच्यावरती उद्योजकीय दृष्टिकोनातनं विचार करणं हे वेगळं. पण मग याच्यासाठी सगळ्या गुंतवणूक ह्या सगळ्या गोष्टींवरती कसं काय तुझी बॅकग्राऊंड आहे की कशा पद्धतीने तू केलंस? तर 2 गोष्टी. एक तर म्हणजे मी जन्मलीच एका ऑन्टरप्रेन्योरल फॅमिलीमध्ये, त्यामुळे म्हणजे मी जस्ट लकी आहे की माझे आई आणि वडील दोघंही ऑन्टरप्रेन्योर्स आहेत, दोघंही बिझनेसेस चालवतात. त्यामुळे आपण कसं जेवायला बसताना घरी आई बाबांबरोबर आज कसा दिवस होता, आज काय केलं असं बोलतो. आम्ही आज काय बिझनेसमध्ये केलं, आज काय ग्रो केलं, कसं पुढे चालवणार, हेच आमचे डिस्कशन्स असतात. त्यामुळे बिझनेस सोडून दुसरं काही जग आयुष्य आहे हे मला कधी माहीतच नव्हतं. त्यामुळे जेव्हा अशा आयडियाज येतात तेव्हा आम्हाला ह्या आयडियाज उद्योजका म्हणजे बिझनेस कसा करायचा ह्याच्याबद्दलच विचार असतो नेहमी. आणि माझं शिक्षण हे बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि बिझनेस म्हणजे MBA पण केलं आहे, आणि मी व्हेंचर कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स फायनान्समध्ये पण मी काम केलं आहे. त्यामुळे प्रॉडक्ट कसा बनवायचा हे इंजिनिअरिंगमध्ये शिकले, बिझनेस कसा चालवायचा आणि इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या हे मी MBA मध्ये शिकले, आणि माझ्या व्हेंचर कॅपिटल, आणि मग ते दोन्ही मिळून बिझनेस कसा चालवायचा ह्यांनी मला मदत झाली. नक्कीच. म्हणजे प्रेक्षकांना खूप महत्त्वाच्या, विशेषतः पालक आणि विद्यार्थी जर हा कार्यक्रम बघत असतील तर एक म्हणजे शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड मिळाली की अशा पद्धतीने देविका घडतात असं म्हणायला हरकत नाही, आणि ते गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी तुमचे विचार बदलणं गरजेचं आहे. म्हणजे घरीच
देखील हे विषय जे आहेत ते चर्चिले गेले पाहिजेत आणि त्यातून तुमचा विचार प्रगल्भ होऊन पुढे त्या दृष्टीने शिक्षण घेऊन व्यवसायात उतरलं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुझ्याकडनं ते नक्कीच कन्फर्म शिकले असतील या बाबतीत. पण एकंदरीतच सिरीज बी म्हणून काहीतरी गुंतवणूक आहे तुझी, ज्यामध्ये जवळजवळ $30 मिलियन त्याबद्दल काय सांगशील? गुंतवणूक झालेली आहे. हो, तर आम्ही म्हणजे आत्ता जस्ट रिसेंटली 30 मिलियन म्हणजे साधारण 350 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आम्हाला आत्ता मिळालेली आहे. आणि म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट मिळाल्यानंतर म्हणजे आम्हीच नाही तर बाहेरचे पण इन्व्हेस्टर्स आमच्यावर भरोसा करतात, आमच्या प्रॉडक्टवर भरोसा करतात आणि आम्हाला सपोर्ट करतात स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून. हे कळल्यानंतर आम्हाला अजूनच नक्कीच प्रोत्साहन मिळालेलं आहे. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आता म्हणजे आम्ही आमचे आत्ता प्रॉडक्ट्स इंडिया, US आणि जगभरात विकतो, युरोपमध्ये विकतो, एशियामध्ये विकतो, आफ्रिकामध्ये विकतो. आणि आता ह्या इन्व्हेस्टमेंटनी आम्हाला अजून जास्त त्या मार्केट्समध्ये जायचं आहे, अजून आमचं एक्सपान्शन करायचं आहे, अजून नवीन प्रॉडक्ट्स काढायचे आहेत आम्हाला. वेगवेगळ्या आता कॅन्सर इंडिकेशन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर इंडिकेशन्सवर प्रॉडक्ट्स काढायचे आहेत. सो ही जी इन्व्हेस्टमेंट आहे 350 कोटीची, ही नक्कीच आम्हाला ह्याच्यासाठी सपोर्ट करेल आणि अजून ग्रो करायला मदत करेल. पण एक्सपान्शन करायचं म्हटलं की हल्ली IPO सारख्या विषयांकडे देखील चर्चा जाते. तुमचा काय असा विचार आहे? म्हणजे आता इंडिया मार्केट आत्ता सध्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की किती IPO हेवी आहे आणि बऱ्याच कंपन्या आत्ता किती म्हणजे सक्सेसफुली IPOs केलेले आहेत त्यांनी आणि अजून होतच आहे नक्कीच. IPO हे प्रत्येक कंपनीचं ऑप्शन आहेच आणि तो म्हणजे आमचा पण ऑप्शन असणारच आहे. म्हणजे असं काही नाही की आहे किंवा नाही, हा वन ऑफ द ऑप्शन्स नक्की आहे. आत्तासाठी आम्हाला शॉर्ट टर्मसाठी माझा फक्त एम असाच आहे की नवीन नवीन मार्केट्समध्ये एक्सपान्शन, ही इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे त्यांनी आम्हाला तो सपोर्ट नक्की मिळेलच. आणि मी असं जसं म्हटलं तसं की वेगळ्या वेगळ्या कॅन्सर्सना आम्हाला टार्गेट करायचं आहे. कारण आमचा एम ठीक आहे, धंदा एक बाजूला आहेच, पैसे कमवणं आहेच, पण ज्या कारणासाठी आम्ही चालू केला हा बिझनेस तो माझ्या आजीमुळे, तिच्या एक्सपिरियन्समुळे. त्यामुळे अशाच वेगवेगळ्या भारतांच्या आजींना आम्हाला सपोर्ट करायचा आहे आणि आमची टेक्नॉलॉजीनी तुम्हाला कशी मदत होईल हीच आमची इच्छा आहे. नक्कीच. म्हणजे मूळ मार्ग जो आहे तो कुठे बदलता जाता कामा नये. बिझनेस जरी किती केला तरी मूळ आपलं असलं पाहिजे, बेस जो आहे तो. आणि पण मुळात फोर्ब्स सारख्या संस्थेकडनं जेव्हा आपल्याला राजमान्यता म्हणायला हरकत नाही ती मिळते, त्याच्यानंतर व्यक्तिगत जीवनात काय फरक पडतो आणि व्यावसायिक जीवनात काय फरक पडतो? सो व्यक्तिगत जीवनात तसा काही फरक नाही पडायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपल्या ज्या आसपासचे लोक असतात ते आपलेच आहेत, फोर्ब्सच्या आधी पण फोर्ब्सच्या नंतर पण. त्यामुळे व्यक्तिगत जीवनात असं काही मी बदल किंवा हालचाल केलेली नाही आहे. ऑफकोर्स सगळ्यांना गर्व आहे की मी फोर्ब्समध्ये सिलेक्ट झाले आणि सगळ्यांना आनंद तर नक्कीच आहे. प्रोफेशनल लाईफमध्ये आय थिंक की आता या फोर्ब्सच्या रेकग्निशनमुळे ना असं माझी इच्छा आहे आणि होप आहे आणि असं पण मला दिसतंय की असे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज, नवीन नवीन दारं उघडत आहेत. म्हणजे लोकांना फोर्ब्सच्या माध्यमातून ऑप्ट्रास्कॅनबद्दल कळतंय. आणि ऑप्ट्रास्कॅन मी मगाशी म्हटलं तसं की ब्रँडसाठी किंवा बिझनेसच्या नावासाठी नाही, तर की असे सोल्युशन्स आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात, जे आम्हाला जे एक्सपिरियन्स झालं ते तुम्हाला नको होऊ दे म्हणून असे जे सोल्युशन्स आहेत. ह्याच्यासाठी जे फोर्ब्स आम्हाला हेल्प करतात ऑप्ट्रास्कॅनचं नाव पुढे घ्यायला, त्याची खूप मदत होते. नक्कीच. मुळात आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, शिक्षण आणि करिअर विषयक आमचा हा एकंदरीतच कार्यक्रम असतो. तर या क्षेत्रामध्ये, हेल्थकेअर क्षेत्रामधले ट्रेंड्स सध्या काय आहेत? तो आता हेल्थकेअर म्हणा किंवा फायनान्स म्हणा, सगळ्यात मोठा ट्रेंड जो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तो आहे AI. हे AI हे शब्द तर तुम्ही इतक्या वेळा सगळ्यांनी ऐकले असतील. पण खरंच म्हटलं तर हेल्थकेअरमध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका उपयोग होता. म्हणजे आमचं जे सोल्युशन आहे त्याच्यात पण आमचं एक सेगमेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे. आणि जिकडे काय म्हणतात ट्रेंडची अनालिसिस किंवा खूप जास्त डेटा असतो तिकडे AIची खूप मदत होते. त्यामुळे आता हेल्थकेअरचं फ्युचरमध्ये नक्की AI आहे. आणि स्पेसिफिकली एक मशीन लर्निंग नावाची कॉन्सेप्ट असते AIमध्ये की तुम्ही ट्रेंड्स आपल्या मशीनमध्ये टाकायचे आणि त्या जुन्या ट्रेंड्सवरून ते मशीन नवीन नवीन ट्रेंड्स प्रेडिक्ट करतं. आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी हेल्थकेअरमध्ये खूप बेनिफिशियल होते. कारण आता कॅन्सर बघा, तर कॅन्सरमध्ये पण की अशा पद्धतीचे सेल्समुळे कॅन्सर आहे असं तुम्हाला जर तुम्ही त्या मशीन लर्निंगमध्ये टाकलं तर पुढे जाऊन पण ते प्रेडिक्शननी की पुढे कसं कॅन्सर होऊ शकतो किंवा पुढे कशा सॅम्पल्सनी मध्ये ट्युमर होऊ शकतं, अशा गोष्टी हेल्थकेअरमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या AIनी खूप सोपं होणार आहे पुढे जाऊन हेल्थकेअरच्या सगळ्या गोष्टी. पण देविका, तू आता जरी AIचं म्हणत असली तरी म्हणजे ही टेक्नॉलॉजी खरं तर आधी वापरली जाते, फक्त चर्चा आता जास्त पद्धतीने होते. पण मुळात मग डिजिटल पॅथॉलॉजीच्या अनुषंगाने काय सांगेल? कारण तू आता जनरल हेल्थकेअर बद्दल सांगितलंच, पण डिजिटल पॅथॉलॉजीच्या अँगलनी काय आहे? कॅन्सर व्यतिरिक्त असे कोणते रोग आहेत ज्याच्यावरती रिसर्च चालू आहे किंवा त्याच्यावरती टेक्नॉलॉजी वापरता येते? तर डिजिटल पॅथॉलॉजी ही जिकडे जिकडे तुम्ही टिश्यू मायक्रोस्कोपच्या खाली बघाल
तिकडे तिकडे डिजिटल पॅथॉलॉजीचा वापर होतो. कारण डिजिटल पॅथॉलॉजी म्हणजे काय, जिकडे तुम्ही मायक्रोस्कोप वापराल तिकडे तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही स्कॅनर वापरणार, विच इज डिजिटल पॅथॉलॉजी. म्हणजे मायक्रोस्कोपला पॅथॉलॉजी म्हणतात. तर आता मायक्रोस्कोप्स कुठे कुठे वापरतात, तर ऑफकोर्स हेल्थकेअरमध्ये म्हणजे कॅन्सर डायग्नोसिससाठी वापरतात, किंवा ट्युबरक्युलोसिस TB डिटेक्शन, किंवा आता ब्लड सॅम्पल घेतले तर ते मायक्रोस्कोप खाली बघितले. मलेरिया, TB अशा गोष्टींमध्ये वापरतात. किंवा हेल्थकेअर जर सोडला कम्प्लिटली तर जेमॉलॉजी म्हणजे डायमंड्स ते मायनिंग करताना पण मायक्रोस्कोप खाली बघतात, तिकडे पण पॅथॉलॉजी स्कॅनर्स वापरले जातात. त्यामुळे जिकडे जिकडे तुम्ही मायक्रोस्कोप वापरणार तिकडे तिकडे हा स्कॅनर येऊ शकतो. अनेक तरुण तुझ्यासारखं उत्सुक आहेत या क्षेत्रात यायला, त्यांना काय सल्ला आहे? किंवा उद्योजक असतील किंवा शिक्षण असेल, शिक्षण किती गरजेचं ठरतं या व्यवसायांमध्ये? तर माझं खरं म्हणलं तर माहिती आहे का, की एक म्हणणं नेहमी आधीपासून पण होतं, आत्ता पण आहे, कारण मी आधीपासून लिडरशिप पोझिशन्समध्ये होते, की एक्सपिरियन्स नाही आहे माझ्याकडे म्हणून मी हे करू शकत नाही. हे जे लोकांना वाटतं ना, ते खरंच म्हणजे ठीक आहे, एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे, पण तो शो स्टॉपर नाही आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे मी माझेच पियर्स बघितलेत ना, किंवा मी माझा एक्सपिरियन्स स्वतःचा बघितला ना, की मी जर माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही म्हणून मी थांबले असते ना, तर मी आत्तापर्यंत इकडे पोहोचूच शकले नसते. आणि एक्सपिरियन्स तर नक्की लागतोच, पण त्याच्याऐवजी ते जे डेडिकेशन असतं किंवा तो एक माइंडसेट आणि ते एक डिसिप्लिन असते ना, की मला हे करायचं आहे, काही होऊ दे मी हे करणारच, कितीही सेटबॅक्स येऊ दे, काहीही होऊ दे, मी तो त्या एंडपर्यंत पोहोचणारच. तर त्यामुळे आय थिंक जे सगळे यंग लोक हे बघतायत आणि ज्यांना असं काहीतरी इच्छा आहे करायची, मला फक्त मी एकच सांगू इच्छिते की एक्सपिरियन्स नाही म्हणून तुम्ही स्वतःला थांबवू नका. एक्सपिरियन्स हा मिळतो, जसं वय वाढत जातं तसा एक्सपिरियन्स येतोच. शिकत जा, शिकल्याशिवाय बाकी म्हणजे ऑन द जॉब जे म्हणतात शिकणं, त्याच्यात देर इज नथिंग बेटर दॅन दॅट. तू आता म्हटलं की अशक्य काही नाही असं मुळात समजायला नको, म्हणजे शक्य सगळं आहे. पण मग ही पर्सनॅलिटी डेव्हलप कशातून झाली? म्हणजे घरातून तर झाली, पण त्या व्यतिरिक्त काय असं वेगळं केलं? खरं सांगू ना तर घरातनंच सगळ्यात जास्त झाली. कारण कसं होतं ना, की आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा आपले आईवडील म्हणतात की अरे हे कशाला करायचं, त्याच्यापेक्षा हेच कर ना, किंवा जॉबच कर ना, किंवा जरा सेफ्टी ठेव ना. पण माझ्या ज्या घरात ॲटमॉस्फिअर होतं, म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते की माझ्या ज्या घरात ॲटमॉस्फिअर होतं, की आम्ही असं नवीन आयडिया जर बोललं ना, तर माझे आई वडील की हां ठीक आहे करूया, म्हणजे कसं करायचं किंवा कधी करायचं, असं नाही की तू छोटी आहेस किंवा कसं होणार. किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे एक माझा प्रोफेशनल एक्सपिरियन्स होता जॉबचा, तेव्हा माझा एक मेंटॉर होता. म्हणजे माझं अगेन मी लकी आहे की मला असे मेंटॉर्स मिळालेत की त्यांनी मला एका लिडरशिप पोझिशनमध्ये जिकडे मी एक 50-60 वर्षाच्या लोकांना मॅनेज करत होते, जेव्हा मी स्वतःच 20-22 वर्षाचे होते, पण त्यांना वाटलं की ठीक आहे तू करू शकतेस म्हणून आम्ही तुला एक चान्स देऊ. तर त्यामुळे आय थिंक घरापासूनच आणि आसपासचे जे लोक आहेत तुम्ही ते खरंच तुम्हाला शेप करतात. तुम्ही जसं ग्रो होता कसं, तर मी ज्या शाळेत गेले किंवा मी जे कॉलेजेसमध्ये गेले, तर माझ्या आसपासचे लोक बरेच असे होते की त्यांना ती झेप घेण्यात भीती वाटायची नाही, की करूया, बघूया काय होतंय, बघूया. आणि त्या बघूयामुळे मी जे झाली आहे ती त्या बघूयामुळे झाली असं मला वाटतं. रोल मॉडेलचा विषय निघाला, कोण आहे तसे रोल मॉडेल? तर दोन तर मी ऑलरेडी म्हणलेलेच आहेत, माझे आई आणि वडील, ते तर एंटरप्रेनर्स असल्यामुळे माझे रोल मॉडेल्स आहेच आहेत. मी ॲक्च्युली डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे आहेत ते सायन्स क्षेत्रातले आहेत, ते माझे बरेच मोठे रोल मॉडेल आहेत. त्यांनी मला खूप गायडन्स दिला आहे, सपोर्ट दिला आहे. त्यांनी फोर्ब्समध्ये पण इंटरव्ह्यूज रेकमेंडेशन्स मध्ये हेल्प केलेली आहे. त्यामुळे ते एक त्यांच्याकडे बघून मी त्यांना कधी म्हणजे खूप लहानपणीपासून त्यांना बघते, त्यामुळे ते तर नक्कीच आहेत. आणि ऑफकोर्स घरात जे आईवडिलांबरोबर जे डिस्कशन्स होतात ते माझे आय थिंक सगळ्यात बिगेस्ट रोल मॉडेल्स आहेत. शिक्षण आणि व्यवसाय व्यतिरिक्त छंद कोणते आहेत? खूप आहेत, कारण का की जर तुमचं मोस्ट ऑफ द डे जर कामात जात असेल तर काहीतरी एक ब्रेक लागतोच, काहीतरी वेगळं वीकेंडला करावं असं वाटतं. त्यामुळे मी गेले बरेच वर्ष कथ्थक शिकते. गुरु श्यामाताई भाटे यांच्याकडे शिकते. US मध्ये पण असताना मी शांभवी दांडेकर म्हणून गुरु आहेत, मनीषाताई साठे त्यांच्या मुली, त्यांच्याकडे कथ्थक शिकते. त्यामुळे गेले 15-20 वर्ष तर नक्कीच मी कथ्थक शिकते. आणि त्यांनी तो असा एक चांगला मला एक ब्रेक मिळतो. मला इंडियन क्लासिकल म्युझिक आवडतं ऐकायला, तबला आवडतो ऐकायला, आणि कथ्थक असल्यामुळे ते तबला आणि म्युझिक हे एकत्र येतच. आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्समध्ये म्हणजे ॲक्च्युली मी लहानपणीपासून म्हणजे शाळेत आम्ही खूप स्पोर्ट्स खेळायचो. आणि स्पोर्ट्स तुम्ही विचारलं ना की हे एंटरप्रेन्योरल माइंडसेट कसा येतो, तर त्या स्पोर्ट्सनी मला खूप शिकवलं. कारण आम्ही बऱ्याच वेळेला हारायचो, बऱ्याच वेळा टीम मेंबर्समध्ये एकत्र कसं खेळायचं हे करायला लागायचं. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते, ह्या जो माइंडसेट आहे ना तो तिकडनंच आला आहे. आणि त्यामुळे मी स्पोर्ट्स खूप खेळते. बॅडमिंटन, गोल्फ असो, आता ते नवीन पिकल बॉल निघालं आहे तर ते पिकल बॉल पण चालू असतं. त्यामुळे ह्या दोन्हीमुळे माझा जरा बॅलन्स राहतो. खरं तर तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, प्रेक्षकांना ऐकण्यासारखं देखील खूप आहे. पण तरी एक काय मोलाचा सल्ला देशील? कारण शेवटी विद्यार्थी पण आहेतच आता नवीन येणारे, काय देशील त्यांना?
मी फक्त एक सांगेन की आय थिंक आत्ता इंडिया ज्या स्टेजला आहे ना ते इतकं फास्ट ग्रो होतं आहे की आपण सगळे जे एस्पेशली यंग लोक होत ते बरोबर राईट प्लेस राईट टाईम म्हणतात ना तसं होत आत्ता. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, लोकांमध्ये टॅलेंट खूप आहे आणि लोकांमध्ये ती इच्छा पण आहे. त्यामुळे आत्ता आय थिंक जर कुणाला असे काही आयडिया असेल की मला हे करायचं आहे तर माझा फक्त एक रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना आहे की करा, प्रयत्न करून बघा, होईल. नाही झालं तर अजून थोडा प्रयत्न करा, मग होईल. नक्कीच देविका, तू सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुझं अभिनंदन सगळ्या या एकंदरीतच राजमान्यतेबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रेक्षक हो, देविकाच्या माध्यमातून आपण बघितलं की शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड दिली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टींकरता लागते ती सकारात्मकता, योग्य संगत आणि स्वतःवरचा विश्वास. या जर गोष्टी असल्या तर आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो, अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचू शकतो असा देविकाने आपल्याला एक संदेश दिलाय तिच्या कार्यातून. स्वतः व्यक्तिगतरित्या तिने ते आपल्याला दाखवलेलं आहे. तर असंच तुम्हालाही जर व्हायचं असेल तर तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवा आणि या गोष्टी फॉलो करा. अर्थात निश्चितच मग शिक्षण आणि नोकरी, व्यवसाय, धंदा जे काही असेल ते तुमचंच आहे. तुर्तास हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.